म्हणतायत नमो तुम्हाला माझा नमस्कार असो. आपण कसे आहात? विशद बोध विदग्धा. विशद शब्दाचा अर्थ होतो स्पष्ट करून सांगणे. बोध शब्दाचा अर्थ होतो तत्वबोध, आत्मज्ञान. विशद बोध विदग्धा. विदग्ध शब्दाचा अर्थ होतो चतुर. ज्ञानोबराय सद्गुरूंचं वर्णन करताना असं म्हणतायत की आपण शिष्याच्या बुद्धीवर बोध आरूढ करून देण्यामध्ये आपण चतुर आहात, असं ज्ञानोबरांनी पहिल्या पदातून म्हटलं. नमो विशद बोध विदग्धा. पुढे म्हणतायत विद्या अरविंद प्रबोधा. विद्यारूपी अरविंदाचा प्रबोध करणारे आपण आहात. विद्या दोन प्रकारच्या आहेत, एक पराविद्या आणि दुसरी अपराविद्या. उपनिषदाने आपल्याला सांगितलं द्वे विद्ये परा अपराच परायया अक्षरम अधिगम्यते. दोन प्रकारची विद्या या जगतामध्ये आहे. एक आहे पराविद्या आणि दुसरी आहे अपराविद्या. त्यामध्ये पराविद्या कशाला म्हणतात? परायया अक्षरम अधिगम्यते. जी अक्षर नाम ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वाची आपल्याला प्राप्ती करून देते अशी जी विद्या आहे तिला पराविद्या असं म्हणतात. किंवा 10व्या अध्यायामध्ये चिंतन करत असताना, विभूती सांगत असताना भगवंताने सांगितलं अध्यात्मविद्या विद्यानाम. या जगतामध्ये जेवढ्या काही विद्या आहेत त्या सगळ्या विद्यांमध्ये अध्यात्मविद्या माझी विभूती आहे. म्हणजेच ही अध्यात्मविद्या म्हणा किंवा पराविद्या, या पराविद्येचा विकास करणारे, प्रबोध करणारे आपण आहात. परा प्रमेय प्रमदा विलासिया परा. ज्ञानोबरांनी या ठिकाणी म्हटलंय विशदबोध विद्या अरविंद प्रबोधा. अरविंद शब्दाचा अर्थ होतो कमळ. ही विद्या म्हणजेच कोणी एक कमळ आहे आणि मिटलेलं कमळ आहे, त्या कमळाचा विकास करणारे आपण आहात. विद्या अरविंद प्रबोधा. पुढे काय म्हटलंय? पुढचं पद महत्वाचं आहे की परा अप्रमेय प्रमदा विलासिया. आपण कशी आहात? परावाणीला सुद्धा अप्रमेय असणारी अशी जी स्वरूप स्थिती, त्या स्वरूप स्थितीला अप्रमेय अशी आहात. परा या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात की परावाणीला सुद्धा अप्रमेय असणारी स्वरूप स्थिती, त्या स्वरूप स्थितीमध्ये आपण अखंड विलास करणारे आहात. परा प्रमेय प्रमदा विलासिया. म्हणजेच काय? परावाणी जिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही. प्रत्येक मनुष्याला 4 वाणी असतात. त्या 4 वाण्यांपैकी सगळ्यात शेवटची परावाणी आहे. आपण ज्या वाणीने बोलण्याचा व्यवहार करतो तिला वैखरी वाणी असं म्हणतात. ही वैखरी वाणी आहे. वैखरी, मध्यमा, कंठामध्ये असणारी ही वाणी वेगळी, अशा या 4 वाण्या आहेत. या 4 वाण्यांपैकी सगळ्यात आत असणारी, सूक्ष्म असणारी वाणी आहे तिला परावाणी असं म्हणतात. या परावाणीला सुद्धा जे विषय होत नाही अशी स्वरूप स्थिती आहे, ब्रह्मस्थिती आहे. आणि त्या ब्रह्मस्थितीमध्ये जे अखंड रममान होणारे आहेत असे सद्गुरू निवृत्तीनाथ दादा आहेत. ते अखंड स्वस्वरूपामध्ये विराजमान राहणारे आहेत. मग स्वस्वरूपामध्ये जर सद्गुरू निवृत्तीनाथ अखंड विराजमान आहेत तर त्यांच्या मुखातून येणारी भाषा सुद्धा ही लौकिकी भाषा नाही तर समाधी भाषा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अमृतानुभवामध्ये सुद्धा ज्ञानोबरांनी गोड वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या सद्गुरूंचं नाव काय आहे? निवृत्ती. माझ्या सद्गुरूंचं नाव कसं आहे? निवृत्ती आहे. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या सद्गुरूंचं नाव निवृत्ती आहे. माझे सद्गुरू असे आहेत की जे कधीही प्रवृत्तीत येत नाहीत, अशी अखंड निवृत्ती अवस्थेमध्ये राहणारे असे सद्गुरू निवृत्तीनाथ दादा आहेत असं ज्ञानोबरांनी म्हटलेलं आहे. आपला प्रवास जीवनात प्रवृत्तीतच गेले नाहीत आणि मग प्रवृत्तीतून निवृत्तीत यावं असे माझे सद्गुरू नाही. ते अखंड निवृत्ती अवस्थेमध्ये विराजमान असणारे असे सद्गुरू निवृत्तीनाथ दादा आहेत. म्हणजे अखंड निवृत्ती अवस्थेमध्ये आहेत. प्रवृत्ती गासून कैसे निवृत्तीसे आले. अखंड निवृत्ती अवस्थेमध्ये विराजमान असणारे सद्गुरू निवृत्तीनाथ दादा असल्यामुळे त्यांच्या मुखातून येणारी भाषा सुद्धा अशी समाधी अवस्थेतली भाषा आहे. म्हणून निवृत्तीनाथ दादांचं वाङ्मय अत्यंत गोड आहे. अत्यंत वेदांताचे गूढ सिद्धांत त्यामध्ये भरलेले आहेत. भक्तिशास्त्रातले आगळे वेगळे प्रमेय आपल्याला त्यामध्ये पाहता येतात. सुंदर अभंग आहे, परंतु भाषा ही जुनी आहे आणि समाधी भाषा असल्यामुळे आपल्याला लवकर त्या भाषेचा उलगाडा होत नाही. त्यातले थोडे काही अभंग आहेत ते आपल्याला थोडेसे सोपे वाटतात, पण भाषा थोडीशी जुनी आहे आणि समाधी अवस्था असल्यामुळे, समाधी भाषा असल्यामुळे सहजासहजी आपल्याला त्या शब्दांचे अर्थ कळत नाहीत. म्हणून हा अभंग जो आहे तो नामसंकीर्तन महात्म्य या प्रकरणातला आहे. आणि दादांच्या वाङ्मयामध्ये छोटीशी काही 8 ते 9 प्रकरण आहेत.
ती प्रकरणं सुद्धा खूप सुंदर आहे. दादांची प्रकरणं कशी आहेत तर सुरुवातीला बाळ क्रीडा नावाचं प्रकरण आहे. भगवंताने जी बाळ क्रीडा केलेली आहे ना, त्या बाळ क्रीडेचं वर्णन सद्गुरू निवृत्तीनाथ दादांनी केलेलं आहे. जशी जगद्गुरु तुकोबरायांची बाळ क्रीडा आहे, ज्ञानोबरायांची बाळ क्रीडा आहे, ज्ञानोबरायांच्या वाङ्मयामध्ये बाळ क्रीडा आहे, निळोबरायांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा बाळ क्रीडा आहे, नाथबाबांच्या आहे, नामदेवरायांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा बाळ क्रीडा आहे. प्रत्येक संतांनी भगवंताच्या बाललीलेचं वर्णन केलेलं आहे. तसं निवृत्तीनाथ दादांनी सुद्धा भगवंताच्या बाललीलेचं वर्णन आणि अत्यंत गोड केलेलं आहे. भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन अत्यंत गोड केलेलं आहे. काही अभंगातून निवृत्तीनाथ दादांनी पंढरी महात्म्य सांगितलेलं आहे. आता पंढरी महात्म्य वर्णन करत असताना त्या प्रकरणामधले अभंग सुद्धा खूप सुंदर आहेत. त्याच्यामध्ये पंढरी क्षेत्राचं अत्यंत सुंदर असं महात्म्य निवृत्तीनाथ दादांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पांडुरंगाचं महात्म्य सांगितलंय, क्षेत्राचं महात्म्य सांगितलंय, पुंडलिकरायाला धन्यता दिलेली आहे, असे अनेक अभंग आपल्याला त्यात पाहायला मिळतात. काही अभंग, एक प्रकरण असं आहे की आपल्याला स्वतःला सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेली जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन एका प्रकरणामध्ये सद्गुरू दादांनी केलेलं आहे. माझे सद्गुरूजी गहिनीनाथ महाराज आहेत, त्यांनी मला जो बोध केला आणि त्या बोधातून माझ्या जीवनामध्ये मला जी स्थिती प्राप्त झाली त्या स्थितीचं चिंतन त्या प्रकरणामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ दादांनी केलेलं आहे. अशी काही छोटी छोटी प्रकरणं आहेत. त्यापैकी हे एक प्रकरण आहे नामसंकीर्तन महात्म्य. नामसंकीर्तन महात्म्य नावाचं प्रकरण आहे. जवळजवळ 100 अभंग या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या प्रकरणामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ दादांनी नामाचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे. नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. आपल्या या वारकरी संप्रदायातील संत मांदियाळाचा जर आपण विचार केला तर सद्गुरू निवृत्तीनाथ दादापासून तर शेवटचे संत निळोबार आहे. या सगळ्यांच्या वाङ्मयाचं जर चिंतन आपण केलं तर या सगळ्या संतांनी जगाला भगवत प्राप्तीचा सोपा मार्ग कोणता सांगितला असेल तर ते भगवंताचं नामचिंतन. विठ्ठल 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 विठ्ठल. निळोबारायांचे गोड प्रमाण आहे. निळोबाराय म्हणतायत की सगळे संत त्या काळामध्ये एकत्रित बसले. मग त्यामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ दादा असतील, ज्ञानोबाराय असतील, सोपान काका असतील, मुक्ताबाई माता असतील, गोरोबा काका असतील, चोखोबाराय असतील, तत्कालीन जी संत मंडळी आहेत ती सगळी संत मंडळी एकांतात बसली. संत एकांती बैसले. सगळे संत एकांतामध्ये बसले आणि बसल्यानंतर त्यांनी चिंतन केलं. ज्ञान मात्रे अवलोकिले, सारांश काढिले निवडून या. त्यांनी एक असं सारांश निवडून काढलं. अनेक प्रकारचे मार्ग आहेत, त्यातला सोपा मार्ग जगताला कोणता द्यावा म्हणून सगळ्या संतांनी निवडून काढलेला एक मार्ग आहे, ते हे हरीचे नाम. निळोबारे म्हणतात असं भगवंताचं नाम आहे. म्हणून नाम मार्ग, या नामचिंतन मार्गाचा उपदेश निळोबारायांपासून तर सद्गुरू निवृत्तीनाथ दादांपर्यंत आणि सद्गुरू निवृत्तीनाथ दादांपासून तर खाली निळोबारायांपर्यंत सगळ्या संतांनी जगाला नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. तसं निवृत्तीनाथ दादांनी सुद्धा या प्रकरणामध्ये नाम महात्म्य सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग नाम महात्म्य सांगत असताना कधी गोविंद नामाचं चिंतन सांगितलेलं आहे, कधी रामकृष्ण नामाचं चिंतन सांगितलेलं आहे, कधी विठ्ठल नामाचं चिंतन सांगितलेलं आहे, तर कधी कधी राम नामाचं चिंतन सांगितलेलं आहे. प्रस्तुत काही अभंगाचा जर आपण विचार केला तर त्यातून राम नामाचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं. आता हा जो अभंग आहे या अभंगामध्ये राम नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. भगवंताचं राम नाम किती श्रेष्ठ आहे त्याचं महात्म्य निवृत्तीनाथ दादा यातून सांगतात. मग ते महात्म्य सांगत असताना हे भगवंताचं राम नाम ज्याच्या मुखामध्ये अखंड विराजमान आहे तोच या जगतामध्ये धन्य आहे, असा नामचिंतन करणारा जो नामधारक त्याची धन्यता गातायत निवृत्तीनाथ दादा अभंगाच्या. राम नाम वाचे तोची एक धन्य, राम नाम वाचे तोची एक धन्य, नाम वाचे तोची एक धन्य, राम वाचे तोची एक धन्य, राम नाम वाचे तोची एक धन्य. ज्याची शुद्ध पुण्य ये जानी, ज्याची शुद्ध पुण्य ये जानी, त्याची शुद्ध पुण्य ये जानी, त्याची
नामांकिता नित्य मंत्र जाचे राम नामांकिता नित्य मंत्र जाचे राम नामांकिता नित्य मंत्र जाचे राम नामांकित मंत्र मंत्र जाचे राम नामांकित मंत्र मंत्र जाचे राम नामांकित मंत्र जाचे राम नामांकित नित्य मंत्र जाचे. सद्गुरु निवृत्तीनाथ दादा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगतात की या जगतामध्ये हे जे रामनाम आहे त्या रामनामाचा उच्चार अखंड ज्याच्या वाचेमध्ये आहे तो या जगतामध्ये धन्य आहे. त्या नामधारकाची धन्यता सद्गुरु निवृत्तीनाथ दादा अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये गातायत. या जगताचा जर आपण विचार केला तर या जगतामध्ये अनेक प्रकारचा समाज आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं थोडंसं आपल्याला संत वाङ्मयाच्या द्वारे चिंतन करायचं ठरलं तर हा सगळा समाज आपल्याला दोन वर्गामध्ये पाहायला मिळतो. या जगतामध्ये एक वर्ग असा आहे की त्या वर्गाची संतांनी निंदा केलेली आहे. एक वर्ग असा निंद्य वर्ग आहे म्हणजे ज्या वर्गाची संतांनी ज्या वर्गाचा संतांनी धिक्कार केलेला आहे असा धिक्काराचं जीवन जगणारा एक वर्ग या जगतामध्ये आहे. आणि दुसरा एक वर्ग आपल्याला या जगतामध्ये पाहायला मिळतो की त्याची संतांनी धन्यता गायलेली आहे. असा धन्य जीवन जगणारा एक वर्ग या समाजामध्ये पाहायला मिळतो. त्यापैकी पहिला वर्ग आहे की तो निंद्य जीवन जगणारा आहे की ज्याचा संतांनी धिक्कार केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयाचा जर आपण विचार केला तर अनेक अभंगातून तुकोबारायांनी धिक्कार केलेला आहे. कुणाचा धिक्कार केलेला आहे अनेक वचनं आपल्याला पाहायला मिळतात. तुकोबाराय सांगतात धिगजिने जया बाईले आधीन परलोकमान दोन्ही नाही. महाराज म्हणतात त्याचं जीवन धिक्कारास्पद आहे, त्याचं जीवन धिक्कारणीय आहे. कुणाचं? धिगजिने जया बाईले अधीन, जो बाईच्या अधीन होऊन राहतो, जो स्त्रीच्या अधीन होऊन जीवन जगतो. असे जे वर्ग समाजामध्ये आहे, असे जे लोक समाजामध्ये आहे ते लोक मात्र धिक्कारणीय आहे, त्यांचं जीवन धिक आहे. विठ्ठल विठ्ठल बाईलीच्या अधीन होय ज्याची जिने, स्त्रीच्या अधीन होऊन जो जीवन जगणार आहे. काय ज्ञानोबारांनी 13व्या अध्यायामध्ये आज्ञान पदावर गोड चिंतन केलेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये बोलत असताना ज्ञानोबाराय म्हणतात हे लोक स्त्रीच्या अधीन किती अधीन होऊन राहतात. ज्ञानोबारांनी त्याकरता दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय म्हणतात प्रेमाथिलेनी भक्ते जैसेनी भजिजे कुलदैवते तैसा एकाग्र चित्ते श्री जो उपासी. तो स्त्रीची उपासना करतो. कशी उपासना करतो? ज्ञानोबाराय म्हणतात ज्याचं चित्त कुलदेवतेच्या प्रेमाने ओथंबलेलं आहे आणि कुलदेवतेवर ज्याची श्रद्धा आहे तो मनापासून एकाग्रतेने कुलदेवतेची सेवा करतो. त्याप्रमाणे एकाग्र चित्ते श्री जो उपासी. या प्रकारे हे लोक स्त्रियांची उपासना करतात. असं स्त्रियांच्या अधीन ज्यांचं जीवन आहे ते लोक धिक्काराला पात्र आहेत. विठ्ठल विठ्ठल धिगजिने नाही विवेक वैराग्य झुरे माना लागी साधूपणा. तुकोबाराय म्हणतात त्याचं जीवन धिक्कारणीय आहे, ज्याच्या जीवनामध्ये विवेकही नाही वैराग्यही नाही. असे जे लोक आहेत त्यांचं जीवन धिक्कारणीय आहे. अनेक पद्धतीने तुकोबारायांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. तुका म्हणे नारायणा सेवाहीना धिक वृत्ती. हे नारायणा जे सेवाहीन आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारची सेवा करायला आवडत नाही ना, असे सेवाहीन माणसं जगात असतात. तर हे लोक सुद्धा कसे धिक, त्यांचा सुद्धा धिक्कार असो. अशी अनेक प्रकारे तुकोबारांनी काही वर्गाचा धिक्कार केलेला आहे. असा धिक्कारणीय जीवन निंद्य जीवन जगणारा एक वर्ग समाजामध्ये आहे. परंतु एक दुसरा वर्ग आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतो की ज्याची संतांनी निंदा केलेली नाही, त्यांची धन्यता गायलेली आहे. या जगतामध्ये ते धन्य आहे म्हणून त्यांचं वर्णन केलेलं आहे. असे आता धन्यतेचं वर्णन करणारे असे अनेक अभंग आहेत. अनेकांची धन्यता तुकोबारायांनी गायलेली आहे. ती गायलेली असताना संतांच्या जीवनाला विशेष करून तुकोबारायांनी धन्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. संतांचं जीवन तर धन्यच आहे. धन्यते संसारी दया, धन्यते संसारी दयावंत जे अंतरी. ओ
तुझे अंतरे धन्याचे संसारे दयावंत संसारे दयानिधे अंतरे दयावंत अंतरे येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारी आले घर जावं कोणती आले घर जावं कोणती आले घर जावं कोणते ओ येथे उपासाचे आले घर जावं कोणते ओ आले घर जावं कोणते आले घर जावं कोणते संतांचं जीवन या जगतामध्ये धन्य आहे आणि धन्यतेला प्राप्त झालेले संत आहेत. ते संत आपल्याला ज्या काळामध्ये भेटतात, ज्या वेळेमध्ये भेटतात, ज्या दिवसामध्ये भेटतात, त्या सगळ्याला धन्यता दिलेले प्रमाण आपल्याकडे संत वाङ्मयात अनेक आहेत. अनेक धन्यतेचं चिंतन, पण आपल्याला विशेष आज या ठिकाणी सद्गुरु दादांचं वर्णन करत असताना त्यांनी दिलेल्या वचनानुसार आपल्याला चिंतन करायचंय. त्यांनी धन्यता कुणाला दिलेली आहे, तर त्यांनी धन्यता नामधारकाला दिलेली आहे. तसं जगद्गुरु तुकोबारायांचं सुद्धा प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात, धन्य तुका म्हणे संसाराती आली, हरी रंगी रंगली सर्व भावे. तुकोबाराय म्हणतात, या संसारामध्ये ते धन्य आहेत की जे संसारामध्ये आले आणि हरीच्या रंगामध्ये रंगलेले आहेत. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे 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 राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे 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 धन्य जगी तोचे एक हरी रंगी नाचे 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 जसं तुकोबारायांनी हरीच्या रंगामध्ये रंगण्याला धन्यता दिलेली आहे, त्याचप्रमाणे नाथबाबांनी सुद्धा जो हरीच्या रंगामध्ये नाचतो त्याचं जीवन धन्य आहे असं नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. आता नामचिंतनाच्या बाबतीमध्ये धन्यतेला पात्र असणारे कोण कोण आहेत पहा. जगद्गुरु तुकोबारायांचा गोड अभंग आहे. महाराज म्हणतात, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली पुढे चाला, धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर. भगवंताचं नामचिंतन करत करत जो वाटचाल करतोय, असा अखंड नामचिंतनामध्ये जो रत आहे ना, त्याचं शरीर धन्य आहे. त्यानंतर नामचिंतनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये जर प्रेम निर्माण होत असेल आणि ते प्रेम जर तसंच टिकणार असेल तर तुकोबारांनी आपल्या संचिताला सुद्धा धन्यता दिलेली आहे. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझ्या नामी. भगवंताच्या नामासंबंधी प्रेम निर्माण राहणार असेल तर त्या संचितालाही सुद्धा तुकोबाराय धन्यता देत आहेत. असं भगवंताचं नाम ज्याच्या मुखामध्ये अखंड आहे त्याच्या मुखाला सुद्धा तुकोबारांनी धन्यता दिलेली आहे. तुका म्हणे धन्य तयाचे वदन, जया नारायण ध्यानी म्हणे. ज्याच्या ध्याना मनामध्ये मुखामध्ये अखंड नारायण आहे त्याचं वदन ही धन्य आहे. या प्रकारे तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे तो धन्य आहे. जसं तुकोबारांनी नाथबाबांनी आदी संतांनी म्हटलं तसं सद्गुरु निवृत्तीनाथ दादाही या ठिकाणी म्हणतात की अखंड राम नाम ज्याच्या मुखामध्ये विराजमान आहे तो या जगतामध्ये धन्य आहे. पण आपल्याला थोडंसं चिंतन या बाबतीमध्ये असं करावं लागेल की धन्य म्हणजे काय. धन्य शब्दाचा विचार थोडासा करा. कोशामध्ये अमर कोशामध्ये धन्य शब्दाचा विचार करत असताना धन्य कुणाला म्हणतात. सुकृती पुण्यवान धन्य, जो सुकृतीवान आहे
जो सुकृती पुण्यवान आहे तो या जगतामध्ये धन्य आहे असा धन्य शब्दाचा अर्थ केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सुकृती पुण्यवान धन्य असा धन्य शब्दाचा अर्थ केलेला आहे. किंवा आपण थोडस पंचदशीचं चिंतन जर केलं ना, पंचदशीमध्ये 7व्या प्रकरणामध्ये शिष्य ज्या काळामध्ये आत्मानंदामध्ये प्राप्त होतो त्या काळामध्ये शिष्याच्या मुखातून आलेले उद्गार त्या ठिकाणी विद्यारण्य स्वामींनी वर्णन केलेले. धन्योहम धन्योहम. आता हा धन्योहम शब्द तिथं अनेकदा आलेला आहे. मग धन्य शब्दाचा अर्थ काय? टीकाकारांनी धन्य शब्दाचा अर्थ करत असताना खाली अर्थ केला धन्य कृतार्थ. धन्य शब्दाचा अर्थ होतो कृतार्थ. सुकृती पुण्यवान धन्य हा अर्थ कोशातला आहे आणि कृतार्थ हा पंचदशीतल्या टीकेतला आहे. धन्य शब्दाचा अर्थ होतो भाग्यवान, कृतार्थ, सुकृतीवान, पुण्यवान असा होतो. मग आपल्याला या ठिकाणी हे चिंतन करायचंय की सद्गुरू निवृत्तीनाथ दादा धन्यता देतात कुणाला? जो संपत्तीने युक्त आहे, जो ऐश्वर्याने युक्त आहे त्याला नाही संतांनी धन्य म्हटलं, त्याला संतांनी धन्य म्हटलेलं आहे. ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचं नाम अखंड येत आहे त्याला या ठिकाणी धन्यता गायलेली आहे. मग आपल्याला थोडासा असा इथे विचार करावा लागेल की अखंड मुखामध्ये नाम येण्याला का बरं धन्यता दिली असावी? नाम तर आम्ही घेतो ना, नाम आपणही घेतो, पण भगवंताचं रामनाम असेल किंवा कोणतंही परमात्म्याचं नाम असेल ते आपल्या मुखामध्ये येणं ही म्हणेल आपण म्हणावी तितकी सोपी गोष्ट नाही. कारण संतांनी आपल्याला हा विचार सांगितलेला आहे की सहजासहजी परमात्म्याचं नाम आपल्या मुखाला येत नाही. आपल्या मुखाला परमात्म्याचं नाम येण्याकरता काय काय करावं लागतं? नाथबाबांनी सांगितलं अनंत जन्माचे सुकृत याचे मुखी हरी पैठा होया, याचे मुखी हरी पैठा होया. अनंत जन्माचे तप एक नाम, अनंत जन्माचे तप एक नाम, अनंत जन्माचे तप एक नाम, अनंत जन्माचे तप एक नाम. सर्व मार्ग सुगम हरी पाठ, सर्व मार्ग सुगम हरी पाठ, सर्व मार्ग सुगम हरी पाठ. दोन्ही हरिपाठातली प्रमाण तुम्हाला सांगितली. नाथ बाबा सांगतात अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. आणि ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात अनंत जन्माचे तप एक नाम. अनेक जन्माचं तप आपल्या जीवनामध्ये असेल त्या काळामध्ये एक नाम मुखाला येतं. सर्व मार्ग सुगम हरिपाठ हा विचार पुढे आहे. म्हणून परमात्म्याचं नाम मुखाला येणं म्हणावं तितकी सोपी गोष्ट नाही. रामनामाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबारांनी चिंतन करताना असं म्हटलंय परमात्म्याचं रामनाम कुणाच्याही मुखाला येत नाही. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच जीवाग्री येईल नाम श्रीरामाचे. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच जीवाग्री येईल नाम श्रीरामाचे. तरच आपल्या जीवाग्रावर श्रीरामाचं नाव येतं. आता पूर्वजन्मी जाचे अचल पुण्याई, ओ पूर्वजन्मी जाचे अचल पुण्याई, ओ पूर्वजन्मी जाचे अचल पुण्याई, पूर्वजन्मी जाते असेल पुण्याई. ओचे मुखी गाईल देवाचे भजन, ओचे मुखी गाईल देवाचे भजन, ओचे मुखी गाईल देवाचे भजन, ओचे मुखी गाईल देवाचे भजन. जगाच्या बाजारे सर्व काही मिळे, ओ जगाच्या बाजारे सर्व काही मिळे, ओ जगाच्या बाजारे सर्व काही मिळे, ओ जगाच्या बाजारे सर्व काही मिळे.
सेना महाराज. सगळ्या संतांची एक वाक्यता याबाबत आपल्याला दिसून येईल की भगवंताचं नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं सुकृत पुण्याई लागते तरच. आता तुकोबारांची वचनं सांगतो. तुकोबारांनी नाटामध्ये म्हटलंय, तिळे तिळे पुण्यसाचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचे सिया तुडे, समागम घडे संतांचा. आपला विचार चाललाय राम नावाचा. रामनामासंबंधी तुकोबारायांच्या 100 शरणामध्ये एक सुंदर प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात, हा जो रामनामाचा उच्चार आहे ना, तो सहजासहजी आपल्या जिभेवर बसत नाही. राम हा उच्चार तरीच बैसे वाचे, जरी अनंता जन्माची होईल पुण्य. राम नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. ज्ञानोबरायांची 9व्या अध्यायातली ओवी पहा. ज्ञानोबराय म्हणतात, जयांचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळगी जे एक वेळ मुखासी यावया. जे एक वेळ मुखासी यावया, जन्म सहस्री ओळगी जे नाम एकदा मुखाला येण्याकरता हजारो जन्म सेवेमध्ये घालावे लागतात. असं भगवंताचं नाम सहजासहजी मुखाला येत नाही. आणि असं भगवंताचं नाम सहजासहजी मुखाला न येणार, ज्यांच्या जिवेवर अखंड नाचत आहे, अखंड नाचत आहे, म्हणूनच ते या जगतामध्ये धन्य आहेत. विठ्ठल तुम्ही म्हणाल, मग आमचंही जीवन धन्य आहे. आपण किती घेतो देवाचं नाव? कीर्तनात बसल्यानंतर सुद्धा आपण घेत नाही. आहे का पुण्य तितकं तरी आपलं? ही संतांची प्रमाणे इथंच सार्थ होतात खरी. आपण म्हणतो संतांची वचन आहेत की मुखाला नाव येत नाही. आपल्याच येत नाही. आपला स्वतःचाच अनुभव पहा. आपल्या मुखाला संसारातली गोष्ट जाऊ द्या, ज्या काळामध्ये आपण कथा कीर्तनामध्ये येऊन बसतो त्या काळामध्ये आपण किती देवाच्या नावाचा उच्चार करतो? पुण्यच नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून रामनामाचं चिंतन सांगत असताना हे अखंड रामनाम ज्याच्या मुखामध्ये आहे, ज्याचे वाचे तो धन्य. सद्गुरू निवृत्तनाथ दादा म्हणतात तो धन्य आहे. आता हे रामनाम सामान्य नाही. या रामनामाचा थोडासा विचार करा. रामनामामध्ये किती अक्षर आहेत बरं बाबा? रामनामामध्ये किती अक्षर आहेत? किती? 4 5 2 किती? 2 किती आहेत? 2 किती आहेत? 2 1 2. अरे रामनाम सोपे बाळा, सांग रे, रामनामामध्ये किती अक्षर आहेत? हा 2. कोणकोणती? रकार आणि मकार. राम काय? रामनामामध्ये किती अक्षर आहेत याचा विचार करा. थोडंसं व्याकरणाकडे जाऊया. व्याकरणामध्ये गेल्यानंतर कोणताही शब्द, एखादा वर्ण असतो, तो वर्ण पूर्ण होण्याकरता कोणतंही व्यंजन घ्या. व्यंजन आणि स्वर. तुला स्वर आणि व्यंजन कळतात का? स्वर आणि व्यंजन नाही? कितीला आहे शाळेला? स्वर आणि व्यंजन काय? व्याकरण आपल्याला असं सांगतं की कोणताही शब्द ज्यावेळेस तो वर्ण, त्या वर्णाचा उच्चार करत असताना हलंत्य, त्या वर्णाची पूर्णता होण्याकरता त्याला अच जोडावा लागतो, स्वर जोडावा लागतो, त्यावेळेस तो पूर्ण होतो. आता राम नामामध्ये किती अक्षर आहेत याचा विचार आपण करू. रकार. रकार हलंत करा. र अधिक अ मिळून काय झाला? र पूर्ण झाला. म्हणजे र अधिक अ किती अक्षर झाली? 2. पुढे चला. पुढे काय? एक कान आहे ना, पुढे कान आहे की नाही? त्याच्यामध्ये काय? रा म्हणतो की नाही, तिथे आ आहे. म्हणजे आ किती झाले? 3 झाले. पुढे शेवटचा मकार. मकार हलंत करा. आणि मकाराच्या पुढे कोण आहे? आकार आहे. किती अक्षर झाली? 5 अक्षर झाली. विठ्ठल आता पहा, राम शब्दाचं चिंतन करत असताना हा मंत्र इतका असामान्य आहे. त्या राम शब्दाचं चिंतन करत असताना व्याकरणाच्या दृष्टीने शब्दाची व्युत्पत्ती 2 प्रकारे केली जाते. एक लौकिकी व्युत्पत्ती असते आणि एक अलौकिक व्युत्पत्ती असते. लौकिक व्युत्पत्ती करत असताना, राम शब्दाचं चिंतन करत असताना, राम शब्द कोणत्या धातूपासून बनला? रम धातू, रमो क्रीडायाम या धातूपासून राम शब्दाची उत्पत्ती होते. मग राम शब्दाची उत्पत्ती होत असताना त्याचा अर्थ करत असताना रमन्ते योगिनो यस्मिन राम, योगी लोक ज्याच्यामध्ये रममान होतात त्याला राम असं म्हणतात. हा झाला राम शब्दाचा
लौकिक अर्थ, ही राम शब्दाची लौकिक व्युत्पत्ती झाली. पण आता कोणत्याही शब्दाची दोन प्रकारची व्युत्पत्ती केली जाते, लौकिक व्युत्पत्ती आणि अलौकिक व्युत्पत्ती. आता त्या राम शब्दाची अलौकिक व्युत्पत्ती करत असताना त्याच्या वर्णाचा विच्छेद केल्यानंतर त्या प्रत्येक वर्णाच्या विच्छेदामध्ये त्याचा काही अर्थ भरलेला आहे. काय? शिव रहस्य नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या शिव रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये भगवान शंकराने पार्वती मातेला या राम नामाचं महत्व सांगितलेलं आहे. भगवान शंकर पार्वतीला सांगतायत, अगं पार्वती, हे राम नाम सामान्य नाही, हे राम नाम बघ कसं आहे. या राम नामामध्ये येणारा जो रकार आहे तो रकार सामान्य नाही. तो रकार कुणाचा वाचक आहे? राम नामामध्ये येणारा रकार हा जानकी वाचक आहे. नुसता रकार हा जानकी वाचक आहे. आणि त्या रकाराच्या अगदी जवळ कोणता वर्ण आहे? रकाराच्या अगदी जवळ कोणता वर्ण आहे? कोणता वर्ण आहे? रकाराच्या अगदी समीप कोणता वर्ण आहे? आकार आहे. रकाराच्या अगदी समीप कोणता वर्ण आहे? आकार आहे. आकार आहे. मग रकाराच्या अगदी समीप राहणारा आकार वर्ण आहे. जानकीच्या अगदी समीप राहणारे कोण आहेत? प्रभू रामचंद्र आहेत. म्हणून रकार उत्तरवर्ती असणारा जो आकार आहे तो आकार प्रभू रामचंद्रांचं वाचक आहे. पुढे चला. रच पूर्ण चिंतन पूर्ण झाल्यानंतर मध्ये जो काना येतो त्याला आ आपण असं म्हणतो. रा, तो आ आहे. त्या आकाराचं चिंतन करत असताना तो जो आ आहे ना, तो आ कुणाचा वाचक आहे? तर तो भरताचं वाचक आहे. आकारातून भरताचा वाचक आहे, त्यातून भरताचं ग्रहण करावं. त्यानंतर शिल्लक राहिलेला मकार आहे आणि मकार उत्तरवर्ती पुढे असणारा आकार आहे. शेवटी असणारा जो मकार आहे त्या मकारातून आपल्याला लक्ष्मणाचं ग्रहण करता येतं आणि पुढे असणारा जो आकार आहे त्यातून शत्रुघ्नाचं ग्रहण करता येतं. म्हणजे दिसणारा दोनच अक्षरी दिसणारा राम मंत्र आहे, परंतु या राम मंत्रातून आपल्याला राम पंचायतनाचं दर्शन घडत आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल राम नामाचं चिंतन करत असताना 5 प्रकारची वर्ण विच्छेद करून आपण पाहिली. काही ठिकाणी राम शब्दाचा अर्थ करत असताना शब्दशः वर्णयुक्त अर्थ करत असताना रकार घ्या, त्याच्यानंतर पुढे असणारा आकार घ्या आणि पुढे असणारा मकार घ्या. या 3 अक्षराचं चिंतन करा. या 3 अक्षराचं चिंतन करत असताना योग वाशिष्ठामध्ये असा विचार आला. आता श्लोक माझे सगळे पाठ नाही आहेत तर अर्थ सांगतो. योग वाशिष्ठामध्ये असं चिंतन आलं की त्या राम शब्दामध्ये असणारी ही 3 अक्षर आहे, त्यापैकी जो रकार आहे तो रकार हा अग्निवाचक आहे. राम शब्दातील रकार हा अग्निवाचक आहे. त्याच्या पुढे येणारा आकार किंवा आकार घ्या तो सूर्यवाचक आहे आणि त्यानंतर पुढे आलेला जो मकार आहे तो मकार चंद्रवाचक आहे. राम शब्दातील रकार काय करतो? राम शब्दातील रकार हा अग्निवाचक आहे. अग्नी काय करतो? अग्नीचं काम काय आहे? आपल्या सानिध्यामध्ये जे जे आलेले आहेत त्या सर्वांना संपवणं, जळवणं, आपल्यासारखं करणं आहे. अग्नी माझी गेले, अग्नी होऊनी त्याची ठेले, तुकोबाराय सांगतात. अग्नीच्या संपर्कात जे जे येतात ते अग्नी स्वरूप होतात. म्हणजेच राम शब्दातील जो रकार आहे त्या रकाराचं नुसतं चिंतन केलं तर रकार हा अग्निवाचक असल्यामुळे सकल पातकांचा विनाश करण्याचं सामर्थ्य फक्त रकारामध्ये आहे. किंवा आपल्या जीवनामध्ये आजपर्यंत जी जी काही कर्म घडलेली आहेत त्या सगळ्या कर्मांचा नाशक असणारा हा रकार आहे. किंवा आपल्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये जेवढे काही पुढे असणारा मकार, त्या मकाराचा जर आपण विचार केला तर तो चंद्राचा वाचक आहे. चंद्र काय करतो? आपल्याला शीतलता प्रदान करून देतो. तसा मकार काय करतो? आपल्या अंतकरणामध्ये असणारे जे त्रिविध ताप आहेत त्या त्रिविध तापांना शमवण्याचं काम तो मकार करतो. असं हे रामनाम आहे. विठ्ठल विठ्ठल पुढे चला. पद्मपुराणामध्ये आलेलं रामनामाचं चिंतन सांगतो. पद्मपुराणामध्ये रामनामाचं चिंतन करत असताना रकार आहे, आकार आहे आणि मकार आहे. तर तो जो रकार आहे तो रकार वैराग्य वाचक आहे. वैराग्य हेतो हो रकार, रकार वैराग्याचा हेतू आहे. रकारानंतर पुढे असणारा जो आकार आहे तो आकार हा ज्ञानाचा हेतू आहे. ज्ञानाचं ग्रहण करून देणारा आहे आकार. ज्ञान झालं, वैराग्य झालं आणि त्यानंतर पुढे आलेला जो मकार आहे तो भक्तीचा वाचक आहे. म्हणजे राम शब्दाच्या उच्चारातून जीवाला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्ही तत्वाची प्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य फक्त एका रामनामामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल
ब्रह्मानंदाचं बोधन करून देणारं नाम आहे. आता काय काही लोक शंका घेतात की प्रभू रामचंद्राचं नामचिंतन करताना फल काय सांगितलंय. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे. अगदी राम नामाचा उच्चार केल्याबरोबर रामरूपता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य रामनामामध्ये. राम रूप केली रामे कौसल्या माऊली, राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी जयासी, राम होय त्यासी संदेह नाही भरवसा. तुकोबरायांची वचन आहेत. ज्याने रामनामाचं चिंतन केलं त्याला रामरूपता प्राप्त होणार निश्चित आहे. मग काही लोक शंका घेतात का रामरूपता प्राप्त करून घेणं म्हणजे राम हा ब्रह्मरूप आहे, रामनामाने ब्रह्मरूपता प्राप्त होणं कसं काही शक्य आहे. कारण ब्रह्मरूपता प्राप्त होण्याकरता आम्हाला वेदांत शास्त्राचं चिंतन असं सांगतं की तत्वमसी महावाक्याचा उपदेश करावा लागतो. श्रीगुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याचं श्रवण झाल्याबरोबर तत्वमसी वाणी एक वेळ पडता काणी, अविद्या निद्रा गेली पळवणी तत्क्षणी जागिन्नला, असा विचार वेदांत आपल्याला सांगतं की काय करावं लागतं की तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकावा लागतो. आणि तत्वमसी महावाक्य ऐकल्याबरोबर जीवाला ब्रह्मरूपता प्राप्त होते असं वेदांत सांगतो. परंतु मग या रामनामाचं चिंतन करत असताना पद्मपुराणाने आपल्याला सांगितलं तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर रामनाम सुद्धा सामान्य नाही, रामनाम सुद्धा एक महावाक्यच आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे महावाक्य आहेत. किती महावाक्य आहेत. सगळी 4 महावाक्य आहेत. 4 महावाक्याचं चिंतन करत असताना तत्वमसी या महावाक्याचं चिंतन करा. आता कोणतंही महावाक्य घेतलं तर जे 3 पदं असतात. एक आहे ब्रह्माचं वाचक, दुसरं आहे जीवाचं वाचक आणि तिसरं आहे त्यांचं ऐक्य करून देणारं तिसरं पद. तत्वम असी, तत् ते ब्रह्म, त्वम म्हणजे तू, असी पदाने त्यांचं ऐक्य केलं जातं. तसं रामनामाचं चिंतन करा. रामनामाचं चिंतन करत असताना तत्वमसी पदामध्ये असणारं हे जे तत्पद आहे त्या तत्पदाचं बोधन करून देणारा रामनामातील रकार आहे. रकार कोणाचा द्योतक आहे तत्पदाचा. रकाराने तत्पदाचं चिंतन करावं. रकार म्हणजे काय ब्रह्मवाचक आहे, तत्पद म्हणजे ब्रह्म आहे, रकार म्हणजे ब्रह्म आहे आणि शेवटी असणारा मकार हा जीववाचक आहे. मकार तत्वम त्वम पद वाचक आहे आणि मध्ये असणारा जो आकार आहे ना तो आसी पद आहे. मग त्या आसी पदाने काय होतं जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य केलं जातं. या प्रकारे हे रामनाम म्हणजेच तत्वमसी महावाक्य आहे. आणि मग तत्वमसी महावाक्याने जी फलरूपता आपल्याला प्राप्त होते ब्रह्मरूपता, तीच फलरूपता तत्वमसी महावाक्याचं स्वरूप असणारं रामनाम, त्या रामनामाने जीवाला ब्रह्मरूपता प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल रामनाम सामान्य नाही. रामनामाचं इतकं चिंतन आपल्या शास्त्रात पुराणामध्ये केलेलं आहे. हे रामनाम निवृत्तीनाथ दादांनी इथं जे चिंतन केलेलं आहे की रामनाम ज्याच्या मुखामध्ये आलंय त्याचं जीवन धन्य आहे. का धन्य आहे की रामनामाचं चिंतन केल्यानंतर जेवढी फलं प्राप्त होतात ना ती सगळी फलं त्या नामधारकाला प्राप्त होतात. मग त्याचं जीवन धन्य का होणार नाही. हे दिसणारं 2च अक्षरी राम आहे. पण जगद्गुरु तुकोबारांनी म्हटले राम राम हे मातू नये म्हणू हे शब्द. दिसायला 2 शब्द आहेत पण याला शब्द असं म्हणू नका. जसे व्यवहारामध्ये दोन्ही वर्ण एकत्रित आल्यानंतर त्याचा एक शब्द तयार होतो. पण राम नाम हे राम हा काही शब्द नाही, राम हा शब्द नाही, हा एक फार मोठा महामंत्र आहे. रामनामच्या बाबतीमध्ये हे चिंतन करू नका. दिसायला 2च अक्षर आहे पण ज्ञानोबरांचे गोड अभंग आहे. रकारा पुढे एक मकार मांडिका, रकारा पुढे एक मकार मांडिका. रकार आहे आणि रकारा पुढे काय काढतो आपण मकार काढतो. पण दिसायला जरी 2च अक्षर असली तरी फल काय. उतरसी समतुका शंभूचिया, उतरसी समतुका शंभूची या परिणामाची ओळ मांडोनी, या परिणामाची ओळ मांडोनी. रकारा पुढे एक मकार मांडिका, उतरसी समतुका शंभूचिया. अगदी शिवाच्या बरोबरीला तू प्राप्त होशील इतकं मोठं फल या रामनामातून आहे.
म्हणून हे रामनाम सामान्य नाही. काय पद्मपुराणामध्ये कथा आलेली आहे, उत्तर भागामध्ये ती कथा आलेली आहे. पार्वती मातेने वैष्णवी दीक्षा ग्रहण केली. आता भगवान शंकर शैव आहेत, पण शैव असताना सुद्धा पार्वती मातेने वैष्णवी दीक्षा ग्रहण केली. आता भगवान शंकराला आनंद झाला की आपल्या पत्नीने वैष्णवी दीक्षा ग्रहण केली. का बरं आनंद झाला? भगवान शंकर स्वतः वैष्णव आहेत ना. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शंकर स्वतः वैष्णव आहेत. आणि मग पार्वती मातेने वैष्णवी दीक्षा घेतल्यानंतर भगवान शंकराला आनंद झाला. आणि मग दीक्षा घेतल्यानंतर भगवंताने वामदेवाकडून पार्वती मातेने दीक्षा घेतली असं वर्णन पुराणामध्ये आहे. मग भगवान शंकराने विचारलं, का ग तुला दीक्षा मिळाली? मग तुझ्या गुरुने तुला काही नित्यनेम सांगितला असेल ना. माळ घालताना काहीतरी नित्यनेम सांगितला जातो ना. नित्यनेम सांगितला जातो, हरिपाठ करावा, तुळशीला पाणी घालावं, ज्ञानेश्वरी वाचावी, असा नित्यनेम सांगितला जातो ना. आणि तो नित्यनेम रोज केला पाहिजे माणसाने. तुकोबारांनी काय म्हटलंय? काही नित्यनेमावीन अन्न खायतो श्वान म्हटलंय का नाही. म्हणून नित्यनेम माणसाने रोज केला पाहिजे. काहीतरी नित्यनेम जीवनामध्ये असला पाहिजे. गुरुरे पांडुरंग बाबा सांगत असतात. आणि या मंडळींचं जीवन नित्यनेम स्वरूप आहे. ते नुसतं सांगत नाहीत समाजाला, आपल्या अनुष्ठानातून हा संदेश समाजाला देतात. जीवनामध्ये नित्यनेम असला पाहिजे. भगवान शंकराने विचारलं, पार्वती तुला काहीतरी नित्यनेम सांगितला असेल ना. ती म्हटली, हो मला नित्यनेम सांगितला, भगवंताचं ध्यान करायचं आणि रोज विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा, रोज विष्णू सहस्रनाम म्हणायचं. आणि ठीक आहे, मग पार्वती मातेचा पाठ सुरू झाला. रोज सकाळी उठलं की पार्वती मातेने विष्णू सहस्रनाम म्हणावं. एक दिवस काहीतरी उशीर झाला नित्यनेमाला आणि नित्यनेम थोडासा लांबला. पार्वती मातेचं विष्णू सहस्रनाम सुरू झालं. भगवान शंकराला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर भगवान शंकर म्हणतात, आवर ना, एवढा लांबट नित्यनेम कुठं असतोय का? माझ्यावर तुझा नित्यनेम सुरू झाला, आवर लवकर, मला भूक लागली. पार्वती माता म्हटली, नाही, नित्यनेम म्हणजे नित्यनेम, त्याच्यात तडजोड करायची नाही. माझ्या गुरूंनी मला सांगितलंय, नित्यनेम पूर्ण झाल्याशिवाय मी काय येणार नाही. भगवान शंकर म्हटले, थांब जरा, मी तुला एक मधला मार्ग सांगतो. म्हणे काय मधला मार्ग आहे? आता विष्णू सहस्रनाम सगळं वाचत बसायचं म्हणजे फार वेळ लागणार ना. तुला मी मधला मार्ग सांगतो. म्हणे काय मधला मार्ग आहे? म्हणे काय नाही, फक्त एकदाच राम म्हणायचं. तू एकदा राम म्हटली ना, श्रद्धेने विश्वासाने प्रेमाने एकदा राम म्हटली ना, सगळ्या विष्णू सहस्रनामाचं फळ तुला प्राप्त होणार आहे. याला पुरावा आहे. पद्मपुराणातही हा श्लोक आलेला आहे आणि रामरक्षेतला सगळ्यात शेवटचा श्लोक आहे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. भगवंताच्या 1000 नावाची तुलना करून देणार एकच राम नाम आहे का नाही. हे ऐकलं तर आपल्याला बरं वाटलं असं. बरं झालं, आजपासून विष्णू सहस्रनाम वाचायचा ताणच घ्यायचा नाही. एकदा राम म्हटलं म्हणजे झालं. पण नीट ऐका, सांगणारी भगवान शंकर आहे आणि ऐकणारी पार्वती माता आहे. विठ्ठल 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 आपण त्याच्या शोधात असतो. शॉर्टकट कसा मिळेल? परमार्थात माणसं मधल्या वाटा शोधायच्या बऱ्याच वेळा प्रयत्नात असतात. तसं आपल्या करता नाही. ते फक्त रामनामाचं महात्म्य ऐकून ठेवा. आणि असं राम ज्याच्या मुखावर अखंडित विराजमान आहे त्याचं जीवन धन्य आहे. आणि पुढे सद्गुरू निवृत्तीनाथ दादांनी असं म्हटलेलं आहे की तोच या जगतामध्ये खरा सुकृतवान आहे. त्याच शुद्ध पुण्य या जगतामध्ये आहे. पुण्य तर आपण सर्व करतो, पण शुद्ध पुण्य आपल्याकडे असेलच असं काही सांगता येत नाही. पण त्याच्याकडे शुद्ध पुण्य आहे. कशावरून? ज्या अर्थी अखंड भगवंताचं नाम येते त्या अर्थी त्याच्याकडे पुण्य नसेल. कशावरून? पुण्याशिवाय थोडंच येणार आहे. पण त्याच्या गाठीला जे सुकृत आहे ते सुकृत मात्र शुद्ध आहे, त्याच्याकडे पुण्य मात्र शुद्ध आहे. काय? ज्ञानोबारांनी 9व्या अध्यायामध्ये 3 प्रकार केलेले आहेत. एक आहे पापात्मक पाप, एक पुण्यात्मक पाप आणि एक आहे शुद्ध पुण्य. आहे का नाही? कशाच्या द्वारे कशाची प्राप्ती होते याचाही विचार ज्ञानोबारांनी गोड मांडलेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, पण माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्याईच्या द्वारे परमात्मा प्राप्त होतो. याला तुकोबरांचं प्रमाणे बरं, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. असं शुद्ध पुण्य, शुद्ध सुकृत त्याच्याच गाठीमध्ये आहे असं निवृत्तीनाथ दादा म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल
भगवंताचं नाम आपल्या मुखावर जर विराजमान राहिलं, आपणही आपल्या जीवनामध्ये ते नाम राम नाम स्वीकारलं, तर त्यातून काय फल प्राप्त होतं अभंगाचं दुसरं राम नामांकित नित्य